कोल्हापूर जिल्ह्यात पुरेसा घरगुती गॅस सिलेंडरचा साठा असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जातोय। मात्र आजही अनेक एजन्सीच्या दारामध्ये ग्राहकांच्या अशा पद्धतीनं रांगा आहेत त्या बघायला मिळत आहेत। खरं तर आज 12वा दिवस आहे। अशा पद्धतीनं कोल्हापुरातील ग्राहक जे आहेत ते पहाटे या सगळ्या एजन्सीच्या दारामध्ये येऊन रांग लावून असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। रिकामे सिलेंडर घेऊन पहाटेच्या सुमारास हे सगळे ग्राहक जे आहेत ते या एजन्सीच्या दारामध्ये रांग लावत आहेत आणि एजन्सीकडून देखील ठराविकच सिलेंडर जे आहेत ते रोज दिले जात आहेत। उर्वरित लोकांना मात्र न गॅस सिलेंडर घेता परत जावं लागतं। अशा पद्धतीची परिस्थिती ती निर्माण झाल्याचं बघायला मिळतं। एका बाजूला जिल्हा प्रशासनानं घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना या सगळ्या गॅस एजन्सी चालकांना दिलेल्या असताना 12व्या दिवशी देखील अशा पद्धतीची रांग जी आहे ती कोल्हापुरातल्या गॅस एजन्सीच्या बाहेर लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं। इथले ग्राहक आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगशील, काय इथल्या सगळ्या एजन्सी चालकांकडून काय सांगितलं जाते? आता या एजन्सी चालकांकडून ज्यांना OTP मिळणार आहे जो आला आहे त्यांना देतो म्हणून सांगितलं। खरं ते काय जे 13 तारखेला ज्यांना OTP आहे त्यांनाच इथं नंबरला थांबा म्हणाले आणि 13 तारखेनंतरचे जे आहेत त्यांना नंतर मिळणार म्हणून सांगायला आलं। कधी किती वाजता आला तुम्ही? मी सकाळी लवकर येऊन इथं थांबली पाठीपासून, तरी पण काय या म्हणतात पाठी 5 वाजता 4 वाजता आलं तरी बी 100 गॅस सिलेंडर पुढं असतात। पाठीचं 5ला 4ला आलं तरी घरपोच गॅस सिलेंडर द्या म्हणून सांगितलंय प्रशासन। म्हणतात की खरं 120 असं लावलेलं म्हणतात आणि देणार नाही म्हणतात आणि मग परत जायची पाळी इथे। किती वेळा परत घ्या? किती दिवस झालं प्रयत्न करायला? आम्ही आता 2-3 दिवस झाले येतोय आणि जावा म्हणतात। काय सांगाल, किती दिवस झालं अशा पद्धतीची परिस्थितीला सामोरं जातात? मी तर 2 दिवसापासून चाललेलं आहे हे सगळं, पण 120 नंतर त्यांनी देणार नाहीत म्हटल्यानंतर आम्ही काय करायचं सांगा? मग नंतर सकाळपासून येऊन थांबायचं, मुलांच्या आता परीक्षा चालू झालेल्या आहेत तेव्हा आपण काय करायचं? इथं येऊन रांकेला थांबायचंय का? प्रत्येकाच्या घरात मुलं आहेत, ते प्रत्येकाच्या मुलांचे एक्झाम चालू आहेत आणि प्रत्येक जण 4 वाजल्यापासून इथं येऊन थांबलं तर कसं होणार सांगा? तुम्ही सांगा। आणि हे तर 9ला ऑफिस चालू होतंय, मग त्याच्या आधी तरी चालू व्हायला पाहिजे। घरपोच देण्याबाबत तुम्ही विचारलं नाही का त्यांना? बाबा घरपोच का देत? आता येतच नाहीयेत घरपोच। आता 8-8 दिवस माणसांना OTP आले तरी येत नाहीयेत, काय करायचं त्याला? घरपोच देणार पण कधी येणार हे नाही माहिती। पण ऍटलिस्ट तुम्ही उद्याची तरी तारखा द्या आम्हाला की तुम्ही देणार आहे आम्हाला उद्या म्हणून, असं तरी हे करा। टोकन द्या, उद्या येऊन घेऊन जावा तुम्ही म्हणून, ते सुद्धा नाही म्हणतात। मग ह्याला आता आपण काय करायचं ते तुम्ही आता ह्याला पर्याय पाहिजे ना। पाहिलं आपण कशा पद्धतीने या सगळ्या ग्राहकांच्या समस्या आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत। एका बाजूला पुरेसा गॅसचा साठा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा दावा केला जातोय, त्याचबरोबर घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना या सगळ्या एजन्सी चालकांना दिलेल्या असताना देखील कोल्हापूरकरांना पहाटे 4 वाजता 5 वाजता येऊन या सगळ्या गॅस एजन्सीच्या दारात सिलेंडर आपले रिकामे सिलेंडर घेऊन येण्याची वेळ आहे ती आल्याचं आपल्याला आजही बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।